डोळ्याला सेंटरला काळा भाग असतो, त्याला आपण कॉर्निया म्हणतो. त्या कॉर्नियामधनंच मागच्या आयरिसचा कलर आपल्याला दिसत असतो. काळ्या बाहुलीच्या बाजूला आपल्याला पांढरा भाग असतो, त्याला आपण स्क्लेरा म्हणतो. त्या स्क्लेराच्या वरती एक क्लिअर नेत्रावरण असते, त्यालाच आपण कंजंक्टिवा म्हणतो. ह्याच नेत्रावरणाच्या खाली टिश्यू ग्रोथ होते, जी जाडसर त्रिकोणाकार पिंकिश टू रेडिश कलरची असते. ती पांढऱ्या भागावरनं काळ्या भागावर जायला लागते, त्यालाच आपण टेरिजियम असं म्हणतो किंवा चरबी असं म्हणतो. या चरबीचे किंवा टेरिजियमचे कारण काय आहेत, तर एक्झॅक्ट कारण आपल्याला माहीत नाही की ती कशामुळे येते. पण ज्या लोकांचं सूर्याच्या किरणांशी जास्त वेळ एक्सपोजर असतं डोळ्यांना, उदाहरणार्थ शेतकरी लोक, मच्छीमार लोक, ज्यांचं आउटडोअर वर्क जास्त असतं, अशा लोकांना टेरिजियम होण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा ज्यांच्या आईवडिलांपैकी कोणाला टेरिजियम आहे, त्यांच्या मुलांना हे टेरिजियम होण्याचे चान्सेस जास्त असतात. टेरिजियमचा त्रास काय होतो, तर डोळा बऱ्याचदा टेरिजियमचा काहीच त्रास होत नाही, पण काही लोकांना धुळीत उन्हात गेल्यानंतर डोळा लाल होणे, आग होणे, सुडसुड होणे, पाणी येणे, कचकचणे डोळ्यात. आणि जर ते टेरिजियम थोडंसं काळ्या बाहुलीवर जास्त जात असेल तर नजर कमी करणे. मग नजर कमी कशामुळे होते, तर दोन गोष्टींमुळे होते. त्या काळ्या बाहुलीचा शेप चेंज होतो, व तसंच जर का ती जास्त पुढे जात असेल तर सेंटरचा कॉर्नियाचा सेंटरचा भाग जर का कव्हर करत असेल तर ती आपल्याला नजर कमी करते. याचं निदान कसं करता येतं, तर याला कुठलीही स्पेशल टेस्ट करायची गरज नसते. आपण सिंपल एक्झामिनेशन केलं डोळ्याचं की आपल्याला लक्षात येतं की डोळ्यात टेरिजियम आहे. याला ट्रीटमेंट काय असते, तर खूप लहान जर का टेरिजियम असेल तर सहसा याला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशनची गरज भासत नाही किंवा कुठल्याही ट्रीटमेंटची गरज भासत नाही. पण जर का ते त्रास देत असेल तर आपल्याला डोळ्यात ड्रॉप टाकावे लागतात. म्हणजे 80% वेळेस ड्रॉप टाकून डोळ्यातला त्रास हा कमी होऊन जातो. पण मग आपल्याला त्याला पुढची ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशनच असते. म्हणजे परमनंट ती डोळ्यावर जी चरबी असते ती काढायचं असेल तर त्याला ऑपरेशन करूनच काढावे लागते. कुठल्याही ड्रॉपने ते जात नाही. मग आपल्याला हे ऑपरेशन केव्हा करावं लागतं, जर ती चरबी आपल्याला नेहमी त्रास देत असेल, ड्रॉप काही दिवस टाकून परत ती त्रास देत असेल तर आपल्याला ती चरबी ऑपरेशन करून काढावी लागते. किंवा ती नजर कमी करत असेल तर आपल्याला ती काढावी लागते. नजर कमी करत असेल म्हणजे कसं, की ती पुढे वाढायला लागली तर डोळ्याचा शेप चेंज होतो आणि अजून पुढे जाईल तर आपल्याला सेंट्रलचा कॉर्निया कव्हर झाल्यावर दिसणंच बंद होतं. म्हणून आपल्याला त्याच्या आत ते काढायला पाहिजे आणि सेंटरच्या भागापर्यंत ती जाऊच द्यायचं नसते. जर ते सेंटरच्या भागावर गेल्यानंतर पण काढलं तर आपण काढलेल्या जागेवर जर का तिथे व्रण पडला तर आपल्याला परमनंट नजर कमी होण्याचे चान्सेस असतात. म्हणून खूप पुढे न वाढू देता त्याला सेंटरचा भाग क्लिअर असतानाच त्याला ऑपरेशन करून काढायला पाहिजे. मग आजच्या दिवसाला जगात सगळ्यात चांगली व फेमस त्याला जी प्रोसिजर आहे त्याला आपण म्हणतो टेरिजियम एक्सिजन विथ कंजंक्टिव्हल ऑटोग्राफ्टी. त्यात काय करतो आपण की चरबी काढून घेतो व जो रिकामी जागा जिथे झालेली असते चरबी काढलेल्या जागेवर तिथेच कंजंक्टिव्हाचा आपण ऑटोग्राफ्ट काढतो व ती रिकामी जागा त्या ग्राफ्टने भरून काढतो. तो ग्राफ्ट आपण एकतर टाक्यांनी तिथे चिटकवू शकतो किंवा आपण बिना टाक्यांनी चिटकवू शकतो. ग्राफ्ट ज्या ठिकाणी आपण ग्राफ्ट टाकतो तो ती चरबी परत येण्यासाठी बॅरियर म्हणून काम करतो. त्याचमुळे आपण जेव्हा कंजंक्टिव्हल ऑटोग्राफ्टिंग करतो म्हणून त्या प्रोसिजरमध्ये चरबी परत येण्याचे चान्सेस नाही सारखे असतात. अजून दुसरी कुठली प्रोसिजर असते त्याला, तर सिंपल एक्सिजन असते. सिंपल एक्सिजन म्हणजे काय, आपण फक्त चरबी काढून घेतो व जो रिकामी जागा आहे तिथे ग्राफ्ट नाही टाकत. पण याला चान्सेस काय असतात की सिंपल एक्सिजन केल्यानंतर जवळजवळ 70% लोकांना ती चरबी तशीच परत येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जेव्हा आपण कंजंक्टिव्हल ऑटोग्राफ्ट करतो त्यावेळेस चरबी परत येण्याचे चान्सेस जवळजवळ नाही सारखे असतात. काही लोकांना परत येण्याचे चान्सेस असतात त्यात सुद्धा, पण ते जवळजवळ
नाही सारखे असतात. आता आपल्याला ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यायची असते, तर ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला काही दिवस डोळ्यात कचकचणं, दुखल्यासारखं होणं, पाणी येणं, ऑपरेशनच्या जागेला खुपल्यासारखं होणं, डोळा पूर्ण न उघडणं, असे काही त्रास होतात. पण जे आपण ड्रॉप डोळ्यात टाकायला दिलेले असतात त्यामुळे हे सगळे त्रास हळूहळू कमी होऊन जातात. ते काही दिवसांसाठी असतात आणि ते पूर्णतः बंद होऊन जातं. आपल्याला ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यायची असते, तर डोक्यावरनं आंघोळ आपल्याला 15 दिवस नाही करायची असत. त्याच्यानंतर आपल्याला डोळा, तो जो ग्राफ्ट आपण तिथे चिटकवायला टाकलेला असतो, तो ग्राफ्ट तिथून निघून जाऊ नये म्हणून डोळा चोळायचा नसतो. आणि प्रोटेक्शन म्हणून 10 ते 15 दिवस आपल्याला गॉगल वापरायचा असतो. 15 दिवसानंतर आपण नेहमीसारखे आपले रुटीन कामं करू शकतो. आता याला मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर जेवढी आपण काळजी घेतो तेवढी काळजी घ्यायची गरज नसते. एक 10 ते 15 दिवस याला आपल्याला काळजी घ्यावी लागते, नंतर नाही काळजी घ्यायची गरज नसते आणि आपण नॉर्मल रुटीन काम 10 ते 15 दिवसानंतर करू शकतो. आता याला आपण प्रिव्हेंट करता येऊ शकतं का? करता येऊ शकतं. म्हणजे जसं ज्यांचं आउटडोअर वर्क जास्त आहे, ज्यांचं सनरेजचं एक्सपोजर जास्त आहे, त्यांनी UV प्रोटेक्टेड गॉगल घातला पाहिजे आणि ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्स डोळ्यात टाकले पाहिजे. आता बऱ्याचदा मोतीबिंदू आणि टेरिजियम हे दोन्ही एकत्र असतात, तेव्हा आम्ही पेशंटला सजेस्ट करतो की तुम्ही चरबीचं ऑपरेशन आधी करा आणि त्यानंतर मोतीबिंदू करा. पण त्याचे फायदे काय आहेत, तर आपण मोतीबिंदू हा ज्यावेळेस काढतो आणि त्यात लेन्स टाकतो त्यावेळेस आपल्याला काडी बाहुलीच्या काही रिडिंग्स घ्यायच्या असतात. जो लेन्स आपण टाकतो त्याचा नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी, तो नंबर व्यवस्थित येण्यासाठी जर का त्या काळ्या बाहुलीवर चरबी असेल तर त्याच्या रिडिंग्स व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे आत आपण डोळ्यात जो परमनंट लेन्स टाकणार आहे त्याचा नंबर थोडासा रॉंग येण्याचे, म्हणजे चुकीचा येण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण काय आधी चरबीचं ऑपरेशन करतो, ती चरबी जिथून काढलेली असते ती जागा पूर्णतः भरू देतो आपण 15-20 दिवस, महिनाभर, आणि त्यानंतर परत त्या रिडिंग आयल मास्टरवर आपण 700वर आपण त्या चेक करतो आणि त्यानंतर लेन्सचा नंबर कॅल्क्युलेट करून मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो.